नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भारतीय पुरातत्व खात्यामार्फत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या राजवाड्याच्या संवर्धनाच्या कामाला मंजुरी। मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून माजी सरपंच राजेंद्र खातू यांच्या प्रयत्नांना यश। नाते इलियास ढोकले। पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाद्वारे पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या राजवाडा येथील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे स्थानिक माजी सरपंच राजेंद्र खातू यांनी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाने मंजूर झाल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे। या संदर्भात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पाचाड येथील राजवाडा परिसरातील संवर्धनांतर्गत मंजूर कामांमध्ये तटबंदीवर वाढलेले गवत आणि त्यांचे मुळापासून निर्मूलन करणे, तटबंदीवर पुन्हा गवत वाढू नये याकरता पारंपरिक चुना, वाळू मिश्रित जलविरोधी आलेपन करणे, राष्ट्रमाता जिजाऊंचे निवासस्थान आणि इतर सलग असणाऱ्या जोत्यांवर झाडी झुडपे गवत यांची वाढ होऊ नये म्हणून पारंपरिक पद्धतीचे आलेपन आणि अस्तरीकरण करणे, तसेच काही जागी नाहीसे झालेले विशिष्ट आकाराचे प्रस्तर दगड प्राप्त पुराव्यानुसार बनवून बसविणे, जलस्रोतांचे संवर्धन आणि पुनर्स्थापना करणे, मुख्य प्रवेशद्वार ते जिजाऊ निवासस्थान या दरम्यान दगडी रस्ता उपलब्ध करणे, रिकाम्या जागेत परिस्थितीनुरूप मान्य नैसर्गिक संपत्तीनुसार भूदृश्य उद्यान करणे, ठिकठिकाणी ऐतिहासिक स्थळांविषयी थोडक्यात माहिती फलक बसवणे, QR कोडद्वारे दृक्श्राव्य माहिती उपलब्ध करणे, शिवभक्त पर्यटकांसाठी जलपेय सुविधा उपलब्ध करून देणे आदी बाबींचा समावेश असल्याचे सांगितले आहे। मागील काही दिवसांपासून पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या राजवाड्याची झालेली दुरावस्थेबाबत अनेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यानंतर या संदर्भात मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून माजी सरपंच राजेंद्र खातू यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाला दिलेल्या पत्रात या सर्व घटनांची नोंद करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती। सोमवारी 427वा जन्मोत्सव सोहळा पाचाड येथे संपन्न होणार असून त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या कामांमुळे पाचाड परिसरातील राज्यातील शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिलीप निकम, पाचाड, रायगड।